लहान मुलांना घेऊन सम्यक शिखरला जाताय? इतकी काळजी करायची गरज नाही. खूप छान तीर्थयात्रा पार पडणार आहे. थोड्याशा गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. काय काळजी घ्यावी लागेल? चला बघूयात. नमस्ते, मी आरती. आज आली आहे लहान मुलांना सम्यक शिखरजीला जाताना आपण काय काय काळजी घ्यावी लागेल हे बघण्यासाठी. चला सुरुवात करूयात. सगळ्यात महत्वाची घ्यायची काळजी म्हणजे ही काळजी जायच्या आधी घ्यायची आहे. 8 दिवस आपण आपली मानसिक तयारी करायची आहे की आपण आपल्या छोट्या मुलांना घेऊन तीर्थयात्रेला चाललो. आपण आपल्या लहान मुलांची पण मानसिक तयारी करायची आहे. तर काय करायचं? 8 दिवस जायच्या आधी आपल्या लहान मुलांना सांगायचं की आपण डोलीमध्ये बसून वरती जाणार आहे. ते दुसरे काका आपल्याला डोलीत बसून वरती घेऊन जातील. मी तुझ्या सोबतच असणार आहे. त्यांच्यासाठी लागणारं थोडंफार खायचं वगैरे, त्यांना जे आवडतं ते आपण वरती जाताना घेऊन जाणार आहोत. वरती जाताना सगळ्यात महत्वाचं अंधार असणार आहे, पण आपण घाबरायचं नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल? या सगळ्या गोष्टी आपण त्यांना आधी थोडंसं सांगून ठेवलं तर मुलं मानसिकरित्या तयार होतात की आपल्याला सम्यक शिखरजीला गेल्यानंतर डोलीमधून जायचं आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम लहान मुलांना सम्यक शिखरजीला घेऊन जाताना हाच येतो की मुलं पटकन डोलीत बसायला तयार होत नाहीत. 100% होणार नाहीत. आई वडिलांना, ओळखीच्या लोकांना सोडून अशा अनोळखी लोकांबरोबर जायला मुलं तयार होणार नाहीत. त्यामुळं ती एक काळजी घ्यावी लागेल. आणि आपण मोठे जरी असलो तरी आपण स्वतः सुद्धा मनाची तयारी करायची आहे की आपण आपल्या मुलांना सम्यक शिखरजी यात्रेसाठी घेऊन जातोय. आणि तेव्हा आपण मुलं थोडीशी चिडणार, रडणार, पण त्यावेळी आपण चिडून किंवा आपण त्यांना रागवून काम होणार नाहीये. त्यांना आपण छान आनंदात कसं घेऊन जाता येईल, त्यांच्या आयुष्यातली ही तीर्थयात्रा आपण कशी सुंदररित्या घडवून आणता येईल याची जबाबदारी पालक म्हणून आपल्यावरती आहे. चला आपण बघूयात की सगळ्यात महत्वाच्या आपल्याला लागणाऱ्या काय काय गोष्टी आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मेडिसिन्स. 8 दिवस आधी डॉक्टरांकडे जाऊन या. डॉक्टरांना विचारून त्यांना लागणाऱ्या सगळ्या प्रकारची औषधं तुमच्या सोबत घेऊन चला. उदाहरणार्थ औषधं काय काय लागतील तर सर्दीवरचं औषध, ताप, खोकला, पोट बिघडणे, त्याच्यानंतर अंगदुखीवरचं औषध नक्की घ्यावं लागेल. वाफेचं मशीन घेण्यासाठी थोडंसं अवघड असेल तर हे असा एक स्प्रे येतो, याचं नाव आहे नॅसो क्लिअर. हेही डॉक्टरांना विचारून तुम्ही तुमच्या जवळ ठेवा. थोडा महाग आहे, पण हा स्प्रे कुठेही आपल्याला ट्रेनमध्ये किंवा गाडीमध्ये आपल्याला कुठेही देता येतो. उलटीवरचं औषध, बँडेड, त्याच्यानंतर पोटदुखीवरचं जर काही औषध असेल ते, आणि 1-2 प्रकारचे अँटीबायोटिक्स डॉक्टरांना विचारून आपण आपल्या सोबत ठेवायचे. औषधांमध्ये कान दुखू नये म्हणून डॉक्टरांना विचारून नक्की औषध घेऊन जा. त्याच्यानंतर लागणार आहे असं एक आपल्याला थर्मामीटर. एंट्रोजेमिना लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांना सुद्धा खूप उपयोग होतो. त्यामुळे एंट्रोजेमिनाचं एक पॅकेट नक्की घेऊन जा. असे ORS चे 2 पॅकेट्स आपल्याला तीर्थवंदना करताना डोंगरावरती वरती जाताना घेऊन जाण्यासाठी नक्की लागतील. त्याच्यानंतर गॅस रिलीफ, पोट घट्ट होण्याची वगैरे जर चान्सेस असतील तर डॉक्टरांना विचारून तेही औषध घेऊन ठेवा. याशिवाय तुमच्या मुलांना डॉक्टरांनी काही वेगळ्या कन्सर्नसाठी काही औषधं दिली असतील तर ती तुमच्या सोबत नक्की घ्या. मॉइश्चरायझर, थंडी असते, मॉइश्चरायझर नक्की घेऊन जा. लिप बाम, कॉटन लागणार आहे कानात वारं जाऊ नये वगैरे म्हणून. त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे डायपर्स. जर मुलं खूप लहान असतील तर डायपर्स नक्की घेऊन जा. मी तर एक सजेस्ट अजून असं पण करेल, जर तुमची 4-5 वर्षापर्यंत सुद्धा मुलं असतील तरी सुद्धा डायपर्स घेऊन जा. तुम्ही वरती तीर्थवंदना करायला जात असताना डायपर्स घालून मुलांना घेऊन जा. गरम कपडे थंडीच्या दिवसात नक्की घ्या. तुम्हाला जेव्हा वाटते की एवढे कपडे आपल्याला पुरतील, त्यावेळी असा विचार करा की आपल्याला याच्यापेक्षा जास्त कपडे लागणार आहेत. तुम्ही जर आता विचार करताय की आपल्याला एक थर्मल पास पुरून जाईल, नाही तर मग 2 लागणार आहेत. असा विचार करून सामान थोडं जास्त होईल, पण मुलांची कोणतीही गोष्ट आपण मागे ठेवून जाऊ शकत नाही. इनरवेअर्स, थर्मल्स 1-2 जोड, कपडे सुती छान फुल शर्ट फुल पॅन्ट्स असतील तर सर्वोत्तम. स्वेटरलाच कॅप असेल तर ती कॅप किंवा एक एक्स्ट्रा कॅप.
त्याच्यानंतर विंड प्रूफ जॅकेट, हँड ग्लोव्ज, सॉक्स, रुमाल, मुलांना सगळ्यात आवडीचं जे रोज घेतात ते पांघरूण नक्की घेऊन जावा. चप्पल्स, 1-2 चप्पल घेऊन जावा. नायलॉनची वायर, ही अशी नायलॉनची वायर लागणार आहे जर तुम्ही ट्रेननी प्रवास करताय तर. आणि त्याच्यानंतर ऊन जर असेल तर उन्हात घालायची कॅप. तर या सगळ्यामध्ये मी तुम्हाला 1-2 गोष्टी जास्त भर देऊन सांगायचा प्रयत्न करते, ते म्हणजे विंडप्रूफ जॅकेट. 6 वाजता जेव्हा आपण पहिल्या टोकावरती वगैरे पोहोचतो तेव्हा खूप खूप जोराचं वारं असतं आणि तेवढ्या वाऱ्यात आपल्या लहान मुलांना थर्मल्स आणि स्वेटर्स वरती थंडी आवरत नाही, अजिबात आवरत नाही. मुलं अक्षरशः कुडकुडायला लागतात. त्यामुळे विंडप्रूफ जॅकेट, हँड ग्लोव्ज हे नक्की घेऊन जावा. आणि त्याच्यानंतर चप्पल्स 2 जोड घेऊन जावा. जर तुम्ही ट्रेननी प्रवास करताय तर मुलं 100% चप्पल कुठे ना कुठेतरी हरवतातच. त्यामुळं 2 जोड चप्पल्स घेऊन जावा. बाकी ही नायलॉन वायर जी लागणार आहे ती नायलॉन वायर आपल्याला ट्रेननी प्रवास करताना मुलं पडू नयेत याची काळजी घेण्यासाठी लागणार आहे. ट्रेनच्या सगळ्यात वरच्या बर्थवरती ज्या 2 पट्ट्या असतात त्या 2 पट्ट्यांना ही वायर अशी क्रिस क्रॉस बांधून घ्यायची. आणि या क्रिसक्रॉस जी ही क्रॉसमध्ये जी वायर आपण झिगझॅग मध्ये अशी बांधून घेतली त्याच्यामधून एक बेडशीट घालायचं आणि त्यामुळे मुलं खाली पडण्याचा धोका 99% कमी होतो. त्यामुळे ही नायलॉनची वायर नक्की सोबत घेऊन जावा. आता मुलांची औषधं झाली, कपडे झाले, आता मुलांना लागतं ते म्हणजे खायचं. खायच्या वस्तू घेऊन जाताना मी तुम्हाला नक्की भर देऊन सांगेन की जाताना सोबत थोडी फळं तरी घेऊन जावा. फळं, त्याच्यानंतर प्रीमिक्स कशाचे, तर खूप लहान मुलं असतील तर 100% तुम्हाला ते सेरेलॅक वगैरे असतं ते लागेल. नाही, थोडी मोठी मुलं असतील तर रव्याच्या उपीटचं प्रीमिक्स घरी बनवून घेऊन जा. शेवयाचं उपीट जे असतं त्याचं प्रीमिक्स तुम्ही घरी बनवू शकता. त्याच्यानंतर थोडासा तांदूळ, मीठ आपल्याला घेऊन जायचं, गरम गरम भात घालता येईल आपल्याला. आणि त्या चिरमुरे, ड्रायफ्रुट्स, मखाने, टोमॅटो केचप, जॅम हे सगळं घेऊन जायचं आहे. आणि आपण तूप, गोड लोणचं या गोष्टी घेऊन जायच्या म्हणजे मुलांचे खाण्यापिण्याचे बिलकुल हाल होत नाहीत. तर आपण हे सगळं घेऊन जाताना जर तुम्हाला जमत असेल तर तुम्हाला मी एक गोष्ट सांगते, ती गोष्ट तुम्हाला सोबत घेऊन जायला जमत असेल तर नक्की घेऊन जा. मी विरानिकाला सोबत घेऊन जाताना ही गोष्ट कायम सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न नक्की करते. हा असा एक मल्टी कुकर येतो. हा मल्टी कुकर घेऊन जायचं कारण काय, तर याच्यामध्ये तुम्ही भात, उपीट, पाणी गरम करणे, खायला काहीही करू शकता. जे काही शिजवायचं आहे ते शिजवू शकता तुम्ही. या कुकरमध्ये गॅसवरती काय काय गोष्टी करतात त्या सगळ्या गोष्टी करू शकता. एक इम्पॉर्टंट नोटीस, ही केटल नाही आहे. केटल जी असते ती एक हायेस्ट टेम्परेचरला गेल्यानंतर कट ऑफ होते. त्याच्यानंतर तुम्ही जर समजा त्याच्यामध्ये भात शिजायला घातलाय आणि ते काही त्याची जी डिग्री आहे त्या पाण्याची डिग्री तिथपर्यंत गेली की ते कट डाऊन होणार, तुमचा भात किंवा उपीट हे लवकर शिजणार नाही. याला हे आहे, खरं सांगायचं तर एक प्रकारचा इंडक्शन आहे असं तुम्ही म्हणू शकता. समोर उभं राहून याच्यामध्ये तुम्हाला काही असेल ते कुक करता येईल. अगदी याच्यामध्ये तुम्हाला हवी असेल तर तुम्ही फोडणी सुद्धा टाकू शकता. जेव्हा ही गोष्ट तुम्ही सोबत घेऊन जाताय तेव्हा त्याच्या आत असा एखादा डब्बा किंवा छोटंसं पातेलं घेऊन जावा, जेणेकरून तुम्ही कुकरमध्ये जसा भात लावता तसा याच्यामध्ये भात लावता येईल. ही वायर आहे त्याची, ही वायर घेऊन जायची. पण ही वायर बघा याच्यासोबत आलेली इतकी छोटी असते. म्हणून मी कायम सांगते की आपल्या सोबत कुठेही तीर्थयात्रेला जाताना आपण एक एक्सटेन्शन बॉक्स नक्की घेऊन जायचा आहे. एक्सटेन्शन बॉक्स असेल तर हे वापरणं खूप सोपं होऊन जातं. हे हॅव्हिल्स कंपनीचं आहे, 1.2 लिटर्स आहे, 650 वॅटचा आहे. याच्यावरती तुम्हाला हवा असेल तर मी एखादा वेगळा व्हिडिओ पण करून देईन. जर हवा असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन्स मध्ये नक्की सांगा. झालं थोड्याशा मोठ्या मुलांची खाण्यापिण्याची गोष्ट. आता तुम्हाला जर खूप छोटं बाळ असेल तर त्याच्यासोबत तुम्हाला घेऊन जावं लागणार आहे फॉर्म्युला मिल्क. फॉर्म्युला मिल्कची जर बाळांना सवय नसेल तर
अमूलचे छोटे साध्या आपल्या दुधाचे टेट्रा पॅक्स आहेत. प्रवास करेपर्यंत तुम्हाला दूध लागेल, शिखरजीमध्ये तुम्हाला व्यवस्थित दूध मिळेल. त्याच्यानंतर तुम्ही तिथून पुढे जर समजा चंपापूर, पावापूर जर तुम्ही काही प्रवास करताय तर मात्र तुम्हाला ते दुधाचे छोटे पॅकेट्स लागतील. फॉर्म्युला मिल्क घेताय तर त्याच्यासोबत तुम्हाला वाटी, चमचा किंवा तुम्ही जर बॉटल्स वापरत असाल तर बॉटल्स, आणि हे सगळं स्वच्छ करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, मग विम लिक्विड असेल, त्याचा ब्रश असेल, बॉटल वापरत असाल तर त्याचा बॉटल वॉर्मर, या सगळ्या गोष्टी तुम्हाला घेऊन जाव्या लागतील. जर तुम्ही रिसेंटली डिलिव्हर झाला असाल आणि तुमचं बाळ खूप छोटं असेल तर तुम्हाला ब्रेस्ट पंप घेऊन जाण्याची 100% गरज आहे. तुम्ही नक्की घेऊन. कांगारू बॅग म्हणजे जी कॅरियर सॅक असते ती. टोडलर्स म्हणजे थोडी मोठी मुलं असतील तर त्यांचं टूथब्रश, टूथपेस्ट, सनस्क्रीन, मॉइश्चरायझर, लॉन्ड्री डिटर्जंट जे कपडे धुण्यासाठी लागणार आहे ते, कोंब, हँड सॅनिटायझर आणि मॉस्किटो रिपेलंट लागणार. डास कुठे ना कुठेतरी तुम्हाला नक्की भेटतील. तीर्थवंदना करायला जेव्हा तुम्ही वरती जाल तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा एक डब्बा लागेल. हा जो डब्बा आहे हा इन्सुलेटेड डब्बा आहे. म्हणजे जेव्हा मुलांना कॅप घ्याल तेव्हा अशा प्रकारची कॅप घेण्याचा प्रयत्न करा. ही माकड टोपी आहे, पण जर तुम्ही साध्या लोकरीची माकड टोपी घ्याल तर ती चावते आणि मग मुलं घालत नाहीत. या माकड टोपीला आतून अशा प्रकारचे एक एकदम सॉफ्ट लेअर आहे. ही टोपी अजिबात चावत नाही. ही मुलं आनंदाने टोपी घालतात. आणि माकड टोपी घेण्याचं कारण म्हणजे ही घातल्यानंतर अशी नाकापर्यंत घेता येते आणि त्यामुळं मुलांना थंडीचा नाकाला त्रास होत नाही. ही टोपी तुम्हाला वरती जाताना माकड टोपी नक्की लागेल. फक्त डोक्याची कॅप घेऊन मुलांना वरती घेऊन जाऊ आपण असा विचार सुद्धा मनात आणू नका. मी मागच्या वर्षी जेव्हा शिखरजीला गेले होते तेव्हा मी या सगळ्या काळजी घेतल्या होत्या आणि त्यामुळे आमची तीर्थवंदना सुखरूप पार पडली होती आणि खूप आनंदात पार पडली होती. अजून पहिल्या टोकापर्यंत नाही, शीतल नाल्यापर्यंत जाईपर्यंतच 2 ते 3 पेरेंट्स लहान मुलं खूप रडायला लागल्यामुळे त्यांना परत खालती घेऊन गेले होते. त्यामुळे आपल्यासोबत अशी कोणतीही गोष्ट होऊ नये त्यासाठी ही काळजी नक्की घ्या. लहान मुलांना जर तुम्ही घेऊन जाताय आणि जर तुम्ही ट्रेननी वगैरे प्रवास करताय, अगदी फ्लाईटनी सुद्धा प्रवास करत असाल तर तुम्ही एक अजून गोष्ट सोबत घेऊन गेली पाहिजे, ती म्हणजे ऍक्टिव्हिटीज नक्की घेऊन जा. तुमचं बाळ खूप छोटं असेल तर त्या बाळाला 100% तुम्ही डायपर मध्येच ठेवू शकणार नाही. बाळाला डायपर रॅश येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं बाळाला डायपर रॅश येऊ नये त्यासाठी तुम्ही काय कराल तर एक सगळ्यात महत्वाचं वेट टिश्यूज आणि डायपर सेफ क्रीम जी असते ती तुम्ही डॉक्टरना विचारून घेऊन जा. त्याच्यामुळे काय होईल की मुलांना तो त्रास कमी होईल. आणि तुम्हाला मुलांना डायपर फ्री टाइम द्यायचा असेल तर असं हे जे प्लास्टिकची शीट येते ती शीट तुम्ही घेऊन जा. म्हणजे तुम्ही जेव्हा रूम मध्ये असता तेव्हा तुम्ही पटकन मुलांना डायपर फ्री करून अशा मॅट वरती घातलं तर तुम्हाला बेडशीट वगैरे चेंज करत बसायची गरज लागणार नाही. तर ही अशी हॉट वॉटर बॅग स्वतःसोबत नक्की घेऊन जा. समजा त्यांना खूप सर्दी खोकला वगैरे झाला तर छातीला वगैरे पाठीला वगैरे ही शेकण्यासाठी मदत करते. हा एक ऑप्शन आहे. आणि याला अजून एक इलेक्ट्रिक ऑप्शन आहे, ती म्हणजे ही बॅग. ही इलेक्ट्रिक असते. ही फ्लेमिंगो कंपनीची मिळते, म्हणजे फ्लेमिंगो कंपनीची ट्रस्टेड बॅग मिळते. याला तुम्ही पिन करून मुलांना पाहिजे त्या ठिकाणी छान शेकू शकता. याच्यामध्ये टेम्परेचर कंट्रोल करता येतं कमी जास्त. त्यामुळे ही बॅग पण लहान मुलांना खूप उपयोगाची आहे. आणि मुलांचं खायचं जे काही घेऊन जात आहे ते पॅक करून ठेवण्यासाठी या अशा छोट्या क्लिप्स किंवा रबर्स नक्की घेऊन जावा. त्यानंतर जेव्हा प्रवासात आपण मुलांना घेऊन जातो तेव्हा आपल्या मुलांच्या गळ्यात ही अशी एक प्रकारची आयडी घालायची गोष्ट आहे. तुमचं बजेट असेल तर तुम्ही नक्की एखादा एअर टॅग घेऊ शकता जो मुलांसोबत कायम त्यांच्या कपड्यांना लावता येईल. आणि मुलांना सुद्धा एक अशी छान छोटीशी बॅटरी घेऊन द्या. म्हणजे काय, मुलं रात्री डोलीमध्ये बसली तर रखरख करणार नाही. कारण सगळ्यांकडे बॅटरीज असतात आणि मुलांना आपण निग्लेक्ट करतो, मग त्यांनाही तेव्हा बॅटरी हवी असते. त्यामुळं मुलांसाठी सुद्धा एक बॅटरी नक्की घ्या. ट्रेनमध्ये एक त्यांची छोटी सेपरेट बॅग नक्की करा, ज्यामध्ये त्यांची पाण्याची बॉटल, खाऊ, 1-2 एक्स्ट्रा ड्रेसेस, वेट टिश्यूज,
मिल्क पावडर, ORS, बँडेड, नॅपकिन या गोष्टी वरती ठेवता येतील. आपल्या मुलाला काय खायला आवडतं त्या गोष्टी तुम्ही नक्की सोबत घेऊन जावा. आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आता हे झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं येतं ते म्हणजे लहान मुलांना तर तुम्ही ट्रेनमधून घेऊन जाताय. अगदीच मुलांना मोबाईल बघायची जर तुमच्या सवय असेल तर YouTube वरती त्यांचे फेवरेट शोज जे काही असतील ते पहिलेच घरातून डाउनलोड करून घेऊन जावा. रेंज नसते आणि मग मुलांना मोबाईलवरतीही बघायला काहीच नसतं आणि तेव्हा मग मुलं खूपच कंटाळून जातात. या सगळ्या गोष्टींची तुम्ही संपूर्ण काळजी घेतली की तुमची शिखरजी तीर्थवंदना छान पार पडणार आहे. तुमच्या सगळ्यांची शिखरजी तीर्थवंदना खूप छान पार पडू देत. कोण कोण तुमच्यासोबत शिखरजीला जात आहे त्या सगळ्यांच्या सोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि या आधीचा पार्ट जर तुम्ही अजूनही बघितलेला नसेल तर मी इथे लिंक देते, तोही नक्की बघा म्हणजे तुमची यात्रा सुखरूप पार पडेल. भगवंताचरणी प्रार्थना करून मी तुमची रजा घेते. परत लवकरच भेटू. बाय. जय जिनेंद्र.